आणि delivered lecture of different facts, civil, criminal and cyber laws. तसेच ते अनेक संस्थांमध्ये मेंबर आहेत, प्रेसिडेंट आहेत, फाउंडर प्रेसिडेंट ऑफ रॉयल ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स इन 1991 आणि फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ डोंबिवली. तसेच ऑनरेबल मेंबर ऑफ पोलीस पीस कमिटी डोंबिवली. अशा प्रकारचे अनेक संस्थांवर कार्यरत आहेत. तसेच वकिलांचा कार्यक्रम असो, कोण नोटरीचा कार्यक्रम असो, कोणताही प्रोग्राम असो, लेक्चर सीरीज असो, त्यांचे लेक्चर झालेच पाहिजे. आतापर्यंत त्यांनी कित्येक बार असोसिएशनमध्ये वेगवेगळ्या विषयावरती त्यांनी लेक्चर सिरीज दिलेली आहे. त्यांची स्टाईल ऑफ स्पीकिंग, कंपोजिंग ऑफ पोएम्स, शायरी, स्टोरी, लॉ बुक्स, अँकरिंग ऑफ कल्चरल इव्हेंट्स, विजिटेड डिफरंट कंट्रीज ऑल्सो, युरोप, USA, अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपले प्रोग्राम केले आणि आपल्या भाषेवर असलेले वक्तृत्व कौशल्य त्यांनी दाखवून दिलेले आहे. तसेच अनेक वेळा नोटरी असोसिएशनच्या कार्यक्रमाला ते उपस्थित असतात, अँकरिंग करतात. त्यामुळे सर्व नोटरी असोसिएशन वकील त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतात. त्यांच्याबद्दल सांगावे तेवढे कमीच आहे. आपण त्यांच्या लेक्चरमधून आपल्याला त्यांच्या वक्तृत्व शैलीची प्रचिती येईलच. धन्यवाद नोटरी साहेब, धन्यवाद टटे साहेब. धन्यवाद गायकर साहेब. आता तुम्ही बायोडाटा सांगितला, मला आनंद वाटला, परंतु मी मगाशी बोलता तर विसरून सांगायला की खरं म्हणजे त्यांचा माझ्याकडे बायोडाटा होता. आजच्या लेक्चर सीच्या जो बायोडाटा वाचायचा जे मी प्रोग्राम दिला असता तरी आपले 1 तास बायोडाटा ऐकण्यामध्ये झाला असता. एवढा अथांग मोठा बायोडाटा साहेबांचा आहे. एवढ्या ठिकाणी त्यांनी लेक्चर्स एवढी त्यांचं कर्तृत्व आहे की ज्याला एंडत नाही. म्हणजे त्याला आपल्याला 40 मिनिटं कमी पडली असती एवढं साहेबांचा बायोडाटा आहे. साहेबांचं शॉर्ट मध्ये चांगला कव्हर केला आहे. पण खरोखर साहेबांचं एवढं महान कार्य आहे आणि एवढ्या ठिकाणचं इन्व्हॉल्वमेंट आहे की ते सांगता सांगता वेळ कमीच पडेल. तरी मी आमचे नोटरीचे सर्व जगताप साहेबांना विनंती करतो की आमच्या नोटरी करता त्यांची कशी घडण आहे या संबंधात ओळख करून द्यावी. जगताप साहेब. सर्वांना नमस्कार. नमस्कार. आज मला सगळ्यात आधी पहिलं वाक्य आठवतंय ते आमच्या वायदंडेंचं, अशोक वायदंडेंचं, की संघटना ही चळवळ आहे. म्हणून देशपांडे साहेबांसमोर सांगतो की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. आणि देशपांडे साहेबांबद्दल मी काही बोलावं ह्याची तशी आवश्यकता नाही. कारण देशपांडे साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी, खरं म्हणजे त्यावेळचे न्यायमूर्ती ते ज्यावेळी नोटरी असोसिएशनच्या तळेगावच्या अधिवेशनाला आले आणि त्यावेळी ज्या पद्धतीने त्यांची आम्ही ओळख करून दिली, त्यावेळी न्यायमूर्तींनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की माझी खऱ्या अर्थाने आज मला ओळख समजली. त्या कार्यक्रमाचं एक दैदिप्यमान यश. हा ते माहित आहे ना मला, ते माहित आहे. ठिपसे, अभय ठिपसे. परंतु ते त्यावेळी म्हणाले की माझी ओळख खऱ्या अर्थाने समजली आणि त्या कार्यक्रमाचं दैदिप्यमान यश हे खऱ्या अर्थाने देशपांडे साहेबांकडे जातं. गोव्याला देशपांडे साहेब येणार नव्हते. मी फक्त त्यांना विनंती केली आणि ते निस्वार्थ रीतीने, मला या शब्दावरती जोर देऊन सांगायचंय की ते निस्वार्थ रीतीने गोव्याला आले. त्यांनी कोणाकडूनही कशाचीच अपेक्षा न धरता सुंदर कार्यक्रम गोव्याचाही पार पडला आणि एका शब्दात त्यांची ओळख आहे ते म्हणजे निस्वार्थ जीवन. आणि ही ओळख तेवढीच पुरेशी आहे. एवढंच मी आपल्या या क्षणी आपल्याला सांगू इच्छितो. देशपांडे साहेबांच्या खरं म्हणजे जिभेवर जी सरस्वती नांदते त्या सरस्वतीला वंदन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद जगताप साहेब. तर आता गोव्याचा विषय काढला म्हणून सांगतो देशपांडे साहेब, तुम्हाला तर लक्षात असेलच की मी हात टेकले होते. कारण मी म्हणजे जगताप साहेब म्हटलं साहेब मी 2 वेळा त्यांना फोन करून सांगितलंय ते ऑलरेडी बिझी आहेत. जगताप साहेब बोलले फक्त मी जाऊन त्यांना भेटून येतो आणि त्यांनी तुम्हाला भेटल्यावर काय जादू दोघांमध्ये झाली मला माहित नाही, पण तुम्ही आमचं छान लावले आहे.
त्यामुळे आमची गोव्याची कॉन्फरन्स 2 दिवसाची जबरदस्त मस्त झाली, वा, त्यात काही thank you, शंकाच thank नाही. you. म्हणजे नाहीतर म्हणजे खरंय सुमा, तेव्हा तर पारिकर साहेब स्वतः मनोपारिक येणार होते, बाकी जजेस होतेच, आणि अशा वेळी तुम्ही नसतात तर काय झालं असतं असं आता मी अंगावर काटा उठतो. पण जगताप साहेबांनी तुम्हाला कसं म्हणजे जादूनी बोलला आणि तुम्ही कशी स्वीकारले काय, आता तुम्ही ते सुद्धा छान केलं की तुम्ही तुमची दुसरी प्रोग्राम होता तो प्रोग्राम तिथे कोकणामध्ये जाऊन अटेंड करून नंतर ते आम्हाला जॉईन झाला, त्यामुळे पण ते शक्य झालं. खूपच म्हणजे तुम्ही अप्रतिम काम केलं तुमचं. सो आमच्या असेंच्या प्रत्येक मिटिंगला तुम्ही निगडीत आहात, त्यामुळे कोणी एक वेळ 13 ओळखणार नाही, कारण 30 कमी बोलतात, पण देशपांडे सगळे ओळखतात. त्यामुळे हे नक्कीच आहे की असोसिएशन म्हणजे देशपांडे आणि देशपांडे म्हणजे असोसिएशन हे सगळे अरे निगडीत बापरे. झाले. त्यामुळे तुमच्याशी कुठलाही कॉन्फरन्स झालाच नसेल असा आजचा आमचा पायंडा आहे. आणि तुम्ही जे तुमच्या भाषा शैलीतनं सगळ्यांना सांगता ते एक एक शब्द लक्षात राहतात. आज अमोल शिंदे 3 वर्षांनी परफेक्ट बोलले, त्यामुळे तुमची शायरी ऐकायची आहे. इतके फरक आहे लगेच की 3 वर्षांनी सुद्धा लक्षात राहतं की देशपांडे साहेबांची आपण शायरी ऐकलेली आहे. सो धन्यवाद देशपांडे सर, आपण थँक्यू थँक्यू चालू थँक्यू व्हेरी करा. मच. येस, थँक्यू. धन्यवाद. हॅलो, मी चालू Yes. करतो, स्क्रीन शेअर करतो. Yes. तत्पूर्वी सर्व मान्यवर मंडळी आता माझ्याशी बोलली, माझ्याविषयी अनेक छान छान गोष्टी सांगितल्या, आणि याचं शायरीतच उत्तर देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. Yes. की तुम्हारी इस दोस्ती का क्या जवाब दूं, तुम्हारी इस दोस्ती का क्या जवाब दूं, तुम जैसे दोस्त को क्या तोहफा दूं, एक अच्छा सा फूल होता तो ला भी देता, जो खुद गुलदस्ता हो उसे क्या गुलाब दूं. तर असे आमचे सर्व सर्व मंडळी ही माझे मित्र आहेत नोटरीचे, म्हणजे महाराष्ट्रातले बहुतेक नोटरी मंडळी आहेत, त्यांचे मी मित्र आहे. तर मला वाटतं आपण कार्यक्रम सुरुवात करूया. आणि जगताप साहेबांनी आणि दुसरे आपले मित्र आमचे डोंबिवली कल्याणचे वकील अभिन हेही माझे चांगले मित्र आहेत. छान ओळख करून दिली आणि खऱ्या अर्थाने मला मी आज कळलो वास्तविक तुमच्या. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. जगताप साहेब, तुमचे आमचे ऋणानुबंध हे असेच आयुष्यभर राहणार आहेत. आणि आपण जेव्हा नाशिकला जेव्हा मी येईल तर त्यावेळी जरूरच आपण भेटत जाऊ. आणि मला वाटतं मी सुरुवात करतो. मला जरा तर्टेजी, मला तुम्ही को होस्ट केलं तर मी जरा स्क्रीन शेअर करतो. एक मिनिट ललितला सांगा. एक मिनिट ललित, एक सेकंड. को होस्ट केलं तर मी स्क्रीन शेअर करतो. होस्ट कर देना. स्क्रीन शेअर केलाय साहेब तुम्हाला? केलेलं आहे. हा, शेअर चालू करा ना, स्क्रीन चालू करा. ओके. येस. वेल, इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही भाषा बोलतो. This is the movement of cyber law awareness. And the lecture, it is on behalf of no doubt the Notary Association, but basically I'm a consultant here with the Indian School of Cyber Jurisprudence, Cybercrime and Management, and this is the institution which is specifically imparting knowledge, education to the people who do not know about the cyber law. Well, you know very well that the modern thief can steal more with a computer than with a gun. See, a very important sentence. A modern thief can steal more with a computer than with a gun, and tomorrow's terrorist may do more damage with a keyboard than with a bomb. And that is why one must know the importance of keyboard, importance of computer. One must have good knowledge of it, and this is a movement of cyber law awareness. We believe that it's what we have to open a war against the cyber hackers. We have to open a war against the cyber terrorism, and rather it's a leap towards digital literacy and digital India, the dream of our honorable Prime Minister, the digital India. Since we all are cyber citizens, believe me that we all are cyber citizens, and you can see what happens here with the ABP Maza. The ABP Maza here, that कल से भारत पर चीनी साइबर अटैक हो सकता है. All right, this is what is happening. This is what is happening. All right, and that's why we have to take care of it. That एक मिनिट, हे जे फोटो आहेत तुमचे सगळ्यांचे, हे म्हणजे जरा मध्ये येत आहेत. मी करतोय, एकच मिनिट. थँक्यू. कल से भारत पर चीनी साइबर अटैक हो सकता है.
Well, see, this is what is happening. There is a cyber army. There are Pakistani cyber warriors. There are Chinese cyber warriors. And that is why we have to be very alert in this situation. What ABP News says here, that email से आए mail attachment नहीं खोलना. A very important point, that whatever email you receive, anytime you open the attachment of it, believe me, your entire computer will be hacked. You know, it will be taken by all the data in the computer, it will be hacked. And that's why one should take care that anytime if you receive unknown email, if you receive any unknown email, then you should never open the attachment of it. All right? Now, sometimes they send a mail that free COVID-19 test. Now, minute you talk of COVID-19 test, you know, you get, you know, you feel like opening that particular email. But then, as a subject भी लिखा है, then believe me that you should not open this unknown email. You should not open the emails which you do not know. And this is again one more headline here, that भारत पर साइबर हमले की तैयारी, साइबर अटैक हो सकता है. And they say here that भारत पर साइबर हमले की तैयारी, अभी ऑस्ट्रेलिया पर हुआ है साइबर हमला. Now believe me that this is what is happening practically every day. And that's why the very important subject what I'm tackling here, what I'm going to say here, it is pertaining to the significance of password. Significance of password in cyber security. Cyber security plays a very important role. This is all pertaining to law I'm talking. This is all pertaining to information technology I'm talking. This is particular section 60, section 65, 66, and even, you know, the other sections of Information Technology Act, 66D, and it covers these sections here. Then when I go here, sometimes it happens, inter-school नामक एक WhatsApp group है. अगर आपको group में invite किया गया, तो group में शामिल न हो. Because this particular group is pertaining to ISIS. Now please see that these children in the school, many times, you know, when they see this particular, you know, WhatsApp group where name is written inter-school, they join there and then they become the victim of ISIS. All right. So one should take care that, you know, you should not join any WhatsApp group, even if you feel that you know even if you say the word inter-school. क्या करे क्या न करे. Well, hack होने से बचने के उपाय. There are a number of, you know, points where I can emphasize here that what precautions you can take if at all you want to, it should not get hacked, you know. And mail ka URL न खोले. You ask me, sir, what is URL? URL is Uniform Resource Locator. It is the Uniform Resource Locator, or you may call it a web address. This should not be open. This one should take care of it. अनेक गोष्टी अशा आहेत की आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. इंटरनेट सुरक्षितपणे आणि काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. पासवर्ड कोणाबरोबर शेअर केला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा 16 अंकी नंबर जो आहे तो कोणाबरोबर शेअर केला नाही पाहिजे. सीव्हीव्ही आहे, सीव्हीव्ही कार्ड व्हॅल्यू व्हेरिफिकेशन, बॅक साइडला 3 अंकी सीव्हीव्ही नंबर असेल तो शेअर केला नाही पाहिजे. आपला डेबिट कार्डचा पिन नंबर आहे हा कोणाला सांगितलं नाही पाहिजे. So these are the precaution one should take so that, you know, the things will go in the right direction and things, you know, it will not be hacked. Now I come to the basic subject of it. That is, you know, significance of password. Basically, this is pertaining to cyber law only. You will ask me, sir, what is cyber law? Cyber law is the law governing cyberspace. Now, again, the question may crop up in your mind, sir, what is cyberspace? Cyberspace is a very wide term. It's a very wide term. It includes computers, network, software, then the storage device, hard disk, USB disk, website, emails, electronic device, and even you can say the ATM machines. Cyber law covers the cyber crime. It also covers the electronic and digital signature, Intellectual Property Act, and data protection and privacy. My dear friends, now, after, you know, coming 10 to 20 years, believe me, that person who has got a good knowledge of cyber law can earn lakhs of rupees, or can say millions of rupees, billions of rupees, or even trillions of rupees, or zillions of rupees. If you should have a good knowledge of cyber law. I joined a particular course of cyber law and government law college in Mumbai, and from there I completed my course of cyber law, and I studied all these things. And this is really very, very interesting.
you can live your life very safely, and you can even impart a good knowledge to the people, you know, who do not have the knowledge of cyber security, who do not have the knowledge of cyber law. See, technology is moving very fast. आप यकीन नहीं करोगे इतनी टेक्नोलॉजी फास्ट मूव हो रही है, and you have to cope up with the fast technology. Cyberspace, it has got a intangible dimensions, and it is impossible to govern with the conventional laws, whatever conventional laws we have, IPC, or you can say the other Bombay Police Act. All right, it is impossible to govern by this, and that's why a special act was passed. That was Information Technology Act 2000. And as and when the situation permits, there were amendments also made in the Information Technology Act. I said cyberspace has disrespect, complete disrespect for jurisdictional boundaries. No jurisdictional boundaries at all. A person in India could break into a bank electronic vault hosted on a computer in USA and transfer millions of rupees, dollars from USA to account under bank in Switzerland, all within a minute. What he would need is a laptop, computer, and a cell phone. So this is what is happening. Cyberspace has got gigantic traffic volumes. देखा मी तुमच्याशी आता बोलतोय, right now I'm talking to me. Believe me, there are millions of emails which are crisscrossing the world. There are millions of emails which are crisscrossing the world. There are billions of websites which are being accessed. There are trillions of dollars which are electronically transferred from one place to another place. This is what you can say, the technology which is moving very fast, and one should cope up with the new technology, and one should cope up with the, you know, the ideas of the new ideas and new technology. And when I'm trying my level best to cope up with all the new technologies, even the technical part of it, then you can say the cyberspace or cyber law, you can say cyberspace basically is an extreme mobility. That you know, you can transfer the huge amount of data from one place to other place. Can you believe this, sir? You can transfer the huge amount of data from one place to other place within fraction of a second. Within no time, one can transfer the huge amount of data. This is what a technology. And last one, specifically point to emphasize, as far as the cyberspace is concerned, because cyber law is the law governing cyberspace. If cyber law is the law governing cyberspace, now this is last point I emphasize here, cyberspace is absolutely open to participation by all. Cyberspace is absolutely open to participation by all. A 10-year boy in Bhutan can have a live chat session. A 10-year boy in Bhutan can have a live chat session with an 80 years old man in Japan or in USA without regard for distance or anonymity between them, because we all are cyber citizens. Well, my dear friends, the technology is moving very fast. आणि आपण सगळे वकील आहोत, आणि त्यामुळे आपण या येणाऱ्या टेक्नॉलॉजीशी आपण जमवून घेतलं पाहिजे. आपण ही टेक्नॉलॉजी शिकली पाहिजे. केवळ माझं वय जास्त आहे म्हणून मी याला कळत नाही असं न म्हणता आपण रोज लॅपटॉपवर बसलं पाहिजे. आणि सायबर लॉ, सायबर क्राईम, डिजिटल इव्हिडन्स, ई-कॉमर्स, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऍक्ट, फंडामेंट्स ऑफ सायबर लॉ हे सगळं शिकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. Now coming back to my very first slide, you can see significance of password in cyber security. My dear friends, see, you require password everywhere. You require password everywhere. You want to open your email, you require password. You want to go for net banking, you require password. You want to go for a Paytm, you require password. Google Pay, Bheem app, debit card, credit card, GoToMeeting app, Zoom app, gallery, message, Facebook, YouTube, calculator, every function or everything what you require is a password. My dear friends, this is a very unique lecture. You have a trust in me that this kind of lecture is a very unique lecture. Some points may be little difficult to understand, but I say you are free to ask me any question after the lecture. In fact, I say you are free to fire the guns from all angles. Well, ask me any question, no problem here. As significance of password in cyber security. Password provides the first line of defense. It provides the first line of defense. देखिए आपका पासवर्ड अच्छा होना, स्ट्रांग होना बहुत जरूरी है.
first line of defense, protection, and safeguard against the unauthorized, illegal, and unofficial access to our computer and personal information. The stronger or powerful password is a more protection to our computer from attackers and malicious and vicious software. You will ask me, what is malicious and vicious software? Malicious is a dangerous software, destructive software, harmful software. All right, and you should maintain always a strong and a secure password for all your accounts. तुमचा मोबाईल आहे, ते मोबाईल एक पिन नंबर आहे, तो पिन नंबर सुद्धा महत्त्वाचा, 4 आकडी पिन नंबर आहे. सो दॅट इज ऑल्सो टू बी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. तुमचा पिन नंबर जो आहे, तुमचा पासकोड जो आहे, त्याच्यामध्ये असं पण करता येतं की काही नंबर आणि काही अल्फाबेट्स हे पण त्याच्यामध्ये घेऊन तो आपल्याला 4 आकडी पिन नंबर तयार करता येतो. So one should learn this technology, and one should have good knowledge of password, because password is rather a very important thing. There are people who have been deceived, because they do not keep the password for everything, and people have not only been deceived, but you can say lakhs of rupees have been, siphoned off because your password is not strong. All right, people play fraud with it, and that's why one should take care that no one should misappropriate your password, no one should rob your password, no one should swindle your password, no one should dishonestly pass off your password, and that's why one should take precaution of it. What is the history of password? थोडक्यात सांगतो हिस्ट्री काय बघा की पासवर्ड जो आहे 1961 ला मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिकामध्ये, ऑलराइट, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस द कॉम्पॅटिबल टाइम शेअरिंग सिस्टीम, CTSS त्याला म्हणतात, कॉम्पॅटिबल टाइम शेअरिंग सिस्टीम. आणि ह्या सिस्टीमला फर्स्ट टाइम लॉग इन कमांड जी दिली गेली, ती लॉग इन कमांड म्हणजे तो पहिला पासवर्ड 1961 ला तो पासवर्ड पहिले आला. आणि वन ऑफ द बेस्ट मेथड टू मिनिमाइज ससेप्टेबिलिटी म्हणजे सेन्सिटिव्हिटी टू सायबर क्राईम इज टू क्रिएट अँड युटिलाइज स्ट्रॉंग पासवर्ड. द क्रिएशन ऑफ अ पासवर्ड इज समथिंग वी ऑफन डोंट स्पेंड लॉट ऑफ टाइम. आपण जो पासवर्ड तयार करतो त्याला आपण जास्त वेळ घालवत नाही. आपण काहीतरी एक पासवर्ड तयार करतो, परंतु one must give a good time for creating a password. One should take care of it. All right. What we do not realize is that cyber criminals always attempt to gain access to our data. कित्येकांना कित्येक फोन येत असतील आणि कित्येक लोक या सायबर क्राईमला बळी पडलेले आहेत. बरोबर, हे वकील आहेत, त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये पोलीस ऑफिसर्स आहेत. There are many people, and what we do not realize that cyber criminals always attempt to gain access to our data, and we just made it even easier to do the weak password. My point of interest here that if at all you have a weak password, well, the things will go difficult. Normally password तुम्ही आपण कसे ठेवतो? How do we keep our password here? We keep it like using birth dates, anniversary dates. म्हणजे मी असं म्हणतो की माझा पासवर्ड माझ्या बायकोचं नाव, माझ्या मुलीची बर्थ डेट किंवा माझ्या मुलाची बर्थ डेट, राईट, किंवा मुलाचं नाव आणि माझ्या मुलीची बर्थ डेट, व्हॉटएव्हर परमिशन कॉम्बिनेशन की इझी मला रिमेंबर होईल. पण तो पासवर्ड हा दिस इज नॉट ए स्ट्रॉंग पासवर्ड. समटाइम्स माझी अॅनिव्हर्सरी डेट आहे, दॅट कॅन बी माय पासवर्ड. पेट नेम्स आहे, माझ्या घरी आय हॅव गॉट अ डॉग कॉल्ड ब्रुनो, राईट, सो आय से द ब्रुनो it becomes my password, but that is not a good password, and one may misappropriate it, one may misapply it, one may misuse it, and there are hackers, there are Pakistani cyber warriors, there are Chinese cyber warriors, there is a Pakistan army, there is not only that, you can say that the Chinese cyber army is there, Chinese cyber sena, that also is there, and that's one should take care of. One must have good for it. Be cyber smart. My dear friends, you have to be absolutely cyber smart. And how can you be a cyber smart? You have to be, how can you be you can say a password smart. All right, secure data has a combined some of the best password setting and multi-factor authentication. Multi-factor authentication हा जो एक पर्टिक्युलर शब्द इथे वापरला आहे, ह्याच्याविषयी मी तुम्हाला जरा नंतर बोलतो, बरोबर आहे. आणि माझ्याबरोबर माझे एक मित्र पण आहेत, ते टेक्निकली एक्सपर्ट आहेत, म्हणजे मी आहे पण माझ्यावर जास्त टेक्निकली एक्सपर्ट आहेत. ते थोडं तुम्हाला या मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन सांगतील. आणि याच्यानं माझा मुद्दा एवढाच आहे की यू हॅव टू बी सायबर स्मार्ट, बिकॉज यू फाइंड हिअर
that if you are not a cyber smart, then you may land in trouble. You have to understand that there is cyber threat every now and then. You have to also understand that there is cyber terrorism, there's a hacking, there's a phishing, there's an email bombing, spyware. There's a virus called a spyware, right? Salami attack, cyber defamation, cyber fraud, data theft, Wi-Fi hacking. A lot of things are there. So one has to be cyber smart. One has to be password smart. आणि तुमचा पासवर्ड सशक्त ठेवणं हेच काळाची खूप मोठी गरज आहे. आणि मी तुम्हाला मगाशी whatever I said just now, this is a very unique lecture because no one can impart this kind of knowledge. I studied this to take this lecture. This is just a part 1 lecture I'm taking. There's a one more part 2 lecture also on the same subject. Merely on the very word password, I can talk for 2 hours. Just the word password. So my point is here, this is part 1 I'm talking about it here right now. Then when Jagtap Sahib and Tarte Sahib, when they will allow me, we will after say 8 days, 15 days, 20 days or 1 month, we can have a password 2 lecture also. That is also very important. So I said one should be cyber smart and password smart. मग त्याकरता तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे की आपला जे व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे काय त्यावर त्याच्यामध्ये प्रॉपर पासवर्ड असला पाहिजे. अदरवाइज थिंग्स विल गो डिफिकल्ट. क्रिएट युनिक पासवर्ड. मी तुम्हाला आता पासवर्ड तयार करून पण दाखवणार आहे की कसा चांगला पासवर्ड तयार केला जातो. क्रिएट युनिक पासवर्ड. Password is not a good password. See, people do anything, They say that password itself, they become as a password. Now that is not a unique password. Anyone can hack it. Anyone can, play fraud with it. And anyone can rather, misappropriate it. Anyone may steal it. Anyone may swindle it. Anyone may misuse it. That's why password is not a good password. All right. Use common sense, not common words. While creating a password, you must give sufficient time. That is very important. आता बघा, pet owners, be aware and be cyber smart. घरी आपण आवडीने एखादा डॉग किंवा एखादा कॅट बरोबर आपल्या घरी असते, तर आता त्याचं बरेच वेळा पासवर्ड तयार करायला लोक करतात. मगाशी मी समजा माझ्याकडे एक डॉग आहे, त्याचं नाव ब्रुनो आहे, त्याच्यावरून पासवर्ड मला तयार करायचा आहे समजा, तर BRUNO ब्रुनो एवढाच पासवर्ड न करता मी असं म्हणेन ब्रुनो हॅश 2 एक्सक्लेमेटिव्ह मार्क 007 हा माझा स्ट्रॉंग पासवर्ड आहे. मग तुम्ही मला म्हणाल स्ट्रॉंग पासवर्ड कसा ओळखायचा हे मी तुम्हाला पुढच्या 2 स्लाइड मध्ये सांगतो की हाऊ कॅन यू फाइंड आउट स्ट्रॉंग पासवर्ड. किंवा तुम्ही असा पण करू शकता, स्पेलिंग बदलू शकता. BROONO हॅश एक्सक्लेमेटिव्ह मार्क 007. This can be an example. You can even have misspelling also, right? That माझा B जो आहे तो स्मॉल आहे, B स्मॉल आहे. See, I'm creating a password. माझा R जो आहे तो मोठा आहे. Then UNOO hash exclamation mark 007. My point of interest here, your password should be little difficult but easy to remember, so that the hacker, or you can say the computer intruder, they say the computer intruder or the hacker, all right, he should not be in a position to hack it. That's why one should take care of it. That your password should be strong. If you are making a password, try using symbols, numbers, punctuation marks to replace letters. Or you can replace numbers with the spelled out version. For example, if I include word highlight, आता बघा मला highlight नावाचा पासवर्ड ठेवायचा आहे. I want to have a password highlight for my email ID. All right. Now I can say the very word highlight. I can arrange it in this way. I can say HIGH. Then I say exclamatory mark. Instead of L, I am putting exclamatory mark. Then IGHT. All right. And then I'm putting number 9. But it's a 9 kahan se laya? From where you getting 9? There are 9 alphabets. HIGH. Then you can say here, you can say exclamatory mark IGHT. So 9. So you can put a number 9. म्हणजे कसंही करून असा पासवर्ड तुम्ही ठेवला पाहिजे की तो हॅकरला हॅक करता नाही आला पाहिजे. नेट बँकिंग आहे तुमचं. मेनी ऑफ यू गो विथ नेट बँकिंग. इफ यू गो विथ द नेट बँकिंग then you have to have a smart password. I say be aware and you have to be cyber smart. While creating a secure password, काय काळजी घेतली पाहिजे. All right.
काय काय काळजी घेतली पाहिजे बघा बरं. सगळे माझे छान मित्र आहात तुम्ही. मिनिमम लेंथ ऑफ 10 कॅरेक्टर्स, पॉसिबली इव्हन हायर, दॅट शुड बी युअर पासवर्ड. मी मला सर हे 10 आकडे लक्षात कसे ठेवायचे, पुढे सांगतो तुम्हाला लक्षात कसे ठेवायचे. पण इट्स व्हेरी सिम्पल. मिनिमम लेंथ ऑफ 10 कॅरेक्टर्स, पॉसिबली इव्हन हायर, you may use it. The inclusion of both uppercase and lowercase, capital letters and small letters also you have to use it. The use of at least one number is must. म्हणजे कुठेतरी 1 2 3 4 5 6 मला एक नंबर त्यामध्ये काहीतरी पाहिजे. The use of at least one special character is also compulsory. You will ask me, sir, what is special character? Special character तुम्ही जर तुमचा लॅपटॉप बघितला, कम्प्युटर बघितला, त्याच्यामध्ये हॅश आहे, त्याच्यामध्ये पर्सेंटेज आहे, त्यामध्ये डॉलर आहे, त्याच्यामध्ये @, आहे, त्याच्यामध्ये स्टार आहे. ही सगळी स्पेशल कॅरेक्टर्स आहेत. सो वाईल क्रिएटिंग अ पासवर्ड, माय डिअर फ्रेंड्स, you should take care that there should be one special character also when you prepare a password. Password blacklist or list of passwords. What are the password you should not have? How can you have the blacklist password? काही लोकांचा, sometimes the people have got a password 1 2 3 4 5 6. Not a good password at all. Hacker may hack it with no time. Absolutely no time the password can be hacked. Then sometimes people keep password as a password. I already said that is also not a good sign. All right, cricket match. People are fond of cricket. I too am a fond of cricket. But cricket match, if you keep it as a password, no good password. All right, it can be hacked within no time. ASDFG. So what is ASDFG? This is a particular chronological second line in the computer. If you see the computer, if you use the keyboard, I'm sorry, if you use the keyboard la second आहे ASDFG. काही लोक लक्षात राहावं म्हणून या कॉम्प्युटर मधली सलग अक्षर जी आहेत तीच ते पासवर्ड ठेवतात. तर दॅट इज टू बी टेकन केअर ऑफ. स्ट्रॉंग ते तसा असता कामा नये. स्ट्रॉंग पासवर्ड पॉलिसीज ऑल्सो इन्क्लूड अ टाइम लिमिट फॉर युजर पासवर्ड. Says you have to give a time limit. All right. Say this is what I am saying here. Your every function can lock it. Ab bolo sir, every function, how can we lock it? Your WhatsApp, you can lock it. Your camera in the mobile phone, you can lock it. Your gallery, you can lock it. You can even lock your email ID there in the mobile or an email, you can lock it. Your anything, every function, Facebook, all right, you can lock it. Otherwise, what will happen that if you do not lock all these functions there, then the hacker, sometimes, if you misplace the phone, your phone is stolen, all right, that may create a problem to you. And that is why it happens many times that phone is stolen. Phone gets stolen, you say, all right, so take care. Then further, I say, following are some of the helpful and profitable or important tips or points for creating a strong password. And to secure our personal information thoroughly. See, never use, my dear friends, try to understand, never use personal information such as your name, age, birth date, marriage date, child's name, favorite actor's name, food, etc. की मला बाबा शाही रबडी खूप आवडते मला म्हणून that if I keep the password of that, no good password. मला फेवरेट ऍक्टर अक्षय कुमार माझा फेवरेट ऍक्टर आहे समजा, लेट्स इमॅजिन, राईट. मी अक्षय कुमारचा म्हणून तुला मला पासवर्ड ठेवला, नो गुड पासवर्ड, राईट. So I'll tell you a technique of creating password in my further few lines. And I already said this is a very knowledge-oriented lecture because we believe that knowledge is missile, it's weapon and science. Knowledge is might, strength and force. Knowledge is wealth, riches and splendor. Knowledge is God, almighty power and cosmic life force. So this is a knowledge pertaining to your password. Never reuse your old password. काही वेळा काय होतं, पासवर्ड आपण बदलतो तो परत ओल्ड पासवर्डच आपण परत तो पासवर्ड ठेवतो. सो दॅट प्रिकॉशन यू शुड टेक. बघा आपलं अख्खं आयुष्य आता नेट बँकिंगवर आहे. आपलं अख्खं आयुष्य ईमेल, फेसबुक, युट्यूब, व्हॉट्सॲप, राईट, याच्यावर आहे. आणि मी म्हणतो त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे. आता बँकेत सुद्धा तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला सगळं म्हणजे जायची गरज पडतच नाही, कारण नेट बँकिंगच आहे सगळं. बरोबर आहे की माझ्याकडे डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे. आय हॅव टू मेक द पेमेंट बाय वे ऑफ डेबिट कार्ड अँड क्रेडिट कार्ड. और आय कॅन हॅव ॲप, भीम ॲप आहे माझ्याकडे, बरोबर आहे, किंवा पेटीएम आहे. सो आय नीड नॉट गो टू द बँक. मी मला आठवत नाही कित्येक, मला वाटतं महिन्यात किंवा वर्षांनी बँकेत गेलेलो आहे. दिस इज रिझन बिकॉज द टेक्नॉलॉजी इज मुव्हिंग व्हेरी फास्ट, माय डिअर फ्रेंड्स.
And when technology is moving very fast, one should learn to cope up with the present technology. Otherwise, the things may go haywire. And that's why we should take precaution. Never use the same password for multiple accounts and number of accounts. काही वेळा काय असतं बघा, नेट बँकिंगला तोच पासवर्ड, ईमेलला तोच पासवर्ड, फेसबुकला तोच पासवर्ड, किंवा माझं इतर काही माझ्या दुसऱ्या बँकेत माझं काही नेट बँकिंग आहे तिथे तोच पासवर्ड, पेटीएमला माझा सेमच पासवर्ड, भीम ॲपला तोच पासवर्ड, गुगल पे आहे माझ्याकडे त्याला सेम पासवर्ड. सो दिस इज नॉट ए गुड साइन. वन शुड टेक केअर. ट्राय टू अवॉइड कॉन्सिक्युटिव्ह और continuing keyboard combinations. Well, friends, continuing keyboard combinations काय काय बघा. ZXCV. ZXCV कुठे आहे? तुम्ही कॉम्प्युटर तुमच्या कीबोर्ड बघितला तर तुम्हाला ते दिसेल की लास्ट जी लाईन आहे त्याच्यामध्ये ZXCV दिसेल, किंवा तुम्ही GHJK दिसेल. सेकंड लाईनला चौथा आहे ते GHJK. हे कॉन्सिक्युटिव्ह आहे, हे कंटिन्युअर आहे. हा गुड पासवर्ड नाही. दिस कॅनॉट बी अ गुड पासवर्ड. अवॉइड रायटिंग युअर पासवर्ड एनिवेअर लाईक ऑन अ पेपर, इन युअर मोबाईल और नोटपॅड. काही लोक ना काही वेळा पासवर्ड कुठेतरी तो लिहून ठेवतात. बरोबर, बरं तुम्ही लिहून ठेवला, तुम्ही अशा ठिकाणी ठेवला पाहिजे, शक्यतो ठेवला नाही पाहिजे. यू कॅन ऑलवेज मेमोराइज. मी टेक्निक सांगतो पुढे की हाऊ कॅन यू मेमोराइज इट. तर तो पासवर्ड जो एनिवेअर यू कॅन कीप इट हिअर. सो वन हॅज टू टेक केअर की ते लिहून ठेवायची गरज नाही. त्यावेळेला मोबाईलच्या नोटपॅड मध्येच तो पासवर्ड रेकॉर्ड केलेला असतो, लक्षात राहावं म्हणून. सगळा प्रश्न कुठे आहे तो लक्षात राहायला पाहिजे. पण त्याकरता काय टेक्निक आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला. नेव्हर सेंड युअर पासवर्ड टू एनीवन इन ईमेल. समटाइम्स पीपल सेंड देअर पासवर्ड बाय ईमेल. ईमेल कॅन बी हॅक. ईमेल कॅन बी हॅक. और नॉट ओनली दॅट, फेसबुकवर काही लोक आपला नंबर, टेलिफोन नंबर पण लिहितात. सो दॅट ऑल्सो शुड नॉट. यू शुड, दॅट्स अ सेपरेट डिस्कशन आय कॅन मेक, that how you should not write your cell phone number and how you should not disclose your personal numbers or personal accounting, personal information on the Facebook. That's a different issue. But then I say 10 because now today I'm specifically talking only on the password. All right. So I said password should be at least 10 characters long. आता 10 characters long म्हणजे the password should consist of uppercase, lowercase letters. बरोबर आहे. म्हणजे तुमचं कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स, न्यूमरिकल नंबर पाहिजे यामध्ये, स्पेशल कॅरेक्टर्स, सिम्बॉल्स. अ लॉंग पासवर्ड विल गिव्ह मोर प्रोटेक्शन, security than a short password, and password should be properly constructed. Please take care. You have to give sufficient time to construct the password, right? If you want to leave or keep your device for the day, then always log out or sign out. तुम्ही ज्यावेळी तुमचा मोबाईल फोन, किंवा बघा मोबाईल फोन इज ॲज गुड एज अ कम्प्युटर, राईट? Computers, what functions the computer has? You can say what functions it has. No, you receive the data, you store the data, you protect the data, and you transmit the data. आपल्या मोबाईलला सुद्धा तीच फंक्शन्स आहेत की वी रिसीव्ह द डेटा, वी स्टोअर द डेटा, वी प्रोटेक्ट द डेटा, वी ट्रान्समिट द डेटा. त्यामुळे काही वेळा माझा मोबाईल ज्याच्यामध्ये नेट बँकिंग आहे, हा जर का इफ आय गिव्ह इट टू समवन, then I have to take care की मी लॉग ऑफ झालो पाहिजे, साइन आउट झालो पाहिजे. अदरवाइज पीपल मे insert, people may add a malicious or a malignant software. That's what precaution you should take here. One should not have the malicious or malignant software. म्हणजे malicious मगाशी मी तुम्हाला सांगितलं डेंजरस. त्यातनं कम्प्लीट तुमचा डेटा, मी तुम्हाला अशी कित्येक उदाहरणे, शेकडो एक्झाम्पल्स आहेत की कशा रीतीने पासवर्ड हॅक होतो किंवा कशा रीतीने माणसं फसवली जातात, सायबर क्राईम मध्ये कसे अडकतात लोक. आणि अवॉइड एंटरिंग पासवर्ड ऑन कम्प्युटर्स और एनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. मग मी सांगितलं पाहिजे एंटरिंग पासवर्ड, लुक अराउंड अँड मेक शुअर दॅट नो वन इज वॉचिंग यू. बघा सिंपल गोष्ट आहे. एटीएम मशीन मधून पैसे काढायला आपण जातो. आपली उंची, समजा माझी तर उंची 5 फूट 4 इंच आहे आणि माझ्या मागे जो माणूस उभा आहे, बरोबर आहे, त्याची उंची जर का 6 फूट 1 इंच असेल, तर मी काय पासवर्ड टाईप करतोय त्या मशीनवर हे मागचा माणूस माझ्या खांद्यावरून सहज पाहू शकतो. एखादी उंची 5 फूट 1 इंच किंवा 2 इंचच आहे आणि मागच्या माणसाची उंची जास्त आहे, तर ही कॅन ऑलवेज वॉच इट. त्यामुळे तुम्ही ज्या वेळी पासवर्ड टाकाल त्यावेळी यू शुड टेक केअर की नो वन इज वॉचिंग यू. मी तर असे लोक बघितले हॉटेलमध्ये की ज्याच्यामध्ये डेबिट कार्ड सरळ ते त्या माणसाला देतात हॉटेलमध्ये, तो त्या मशीनमध्ये घालतो,
ते आपल्याकडे येतो त्याच्या समोरच पासवर्ड वापरतात. सी डेबिट कार्ड कॅन बी क्लोन, देर कॅन बी क्लोनिंग, CLONING, क्लोनिंग, राईट. ते तसं हुबेहूब लगेच तयार करता येतं. आणि तुमचा पासवर्ड जर कळला तर डेबिट कार्ड then all the amount what you have in your account it can be siphoned off. So take care, you know. I said never disclose or tell your password to anyone for any purpose. Even आपल्या मित्राला सुद्धा तुमचा पासवर्ड तुम्ही सांगितला नाहीच. Change your password regularly, never use same password again and again. तुमचा पासवर्ड जो आहे you must change it, alright? It should not use again and again. If possible, avoid entering password when connected to unsafe and unsecure Wi-Fi connection like airport, coffee shop, cyber cafe. त्यांचे ऍडव्होकेट तरटे आणि अन्य मंडळी बरेच वेळा आउट ऑफ इंडिया जातात. ते एअरपोर्टला आपण गेलो की तिथे वायफाय असतं, एअरपोर्टचं वायफाय असतं. मग त्याच वायफाय आपण वापरतो बरेच वेळा आणि त्या वायफाय मधून आपण आपले वेगवेगळे फंक्शन्स ओपन करतो. मे बी नेट बँकिंग, मे बी ईमेल, बरोबर आहे, मे बी युट्यूब. मग आपण तिथे ते वायफाय अनसिक्युअर्ड आहे, अनसेफ आहे. इव्हन तुम्हाला मी सांगतो, रात्री झोपताना आपल्या घरातलं वायफाय मशीन हे बंद, वायफाय जे ते बंद केलं पाहिजे. तर तुम्ही मला असं का बंद केलं पाहिजे? एक तर घातक किरण आहे, राईट. त्यातले जे किरण आहेत ते घातक आहेत, राईट, हार्मफुल, डिट्रिमेंटल आहे. त्यातले रेज ऑफ द वायफाय आर डिट्रिमेंटल. 1 पॉइंट. सेकंड पॉइंट की जर का तुमचं वायफाय ओपन असेल तर बाहेरचा माणूस, रस्त्यावरचा माणूस or any other person, you know, near your neighbor even can say he can hack it. मला सांगा, तुमचं वायफाय जर का हॅक झालं आणि जे तुम्ही तुमच्या वायफाय वरून सर्व गोष्टी करताय त्या सर्व वायफाय वरून गोष्टी शेजारी करायला लागला किंवा बाहेरचा माणूस करायला लागला तर प्रॉब्लेम. त्याकरता शक्यतो रात्री झोपताना तुमचं वायफाय बंद असावं अशी अपेक्षा आहे. ऑलवेज सिलेक्ट नेव्हर when your internet browser asks for your permission or consent to remember or memorize your password. आपण ज्यावेळी एखादं फंक्शन ओपन करतो त्यावेळी तिथे ऑप्शन येतात की रिमेंबर नेव्हर, रिमेंबर पासवर्ड और नेव्हर. तुम्ही त्याला नेव्हरलाच नेहमी क्लिक केली पाहिजे. माय पासवर्ड शुड नॉट बी रिमेंबर्ड बाय एनी वायफाय और एनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. इवन माय ओन डिव्हाइस, you know, no one should remember it. Avoid writing down your password on a sticky paper and hiding, concealing underneath your workstation or telephone. काही लोक आपला वायफाय जो पासवर्ड आहे त्या टेलिफोनच्या इथे स्टिकी पेपरवर. सी यू हॅव टू टेक केअर. बरेच वेळा असं असतं की बॉसचा वायफाय जो सेक्रेटरीला माहिती असतो. आता त्या सेक्रेटरीने जर का त्या ईमेल आयडी ओपन करून एखाद्या वरिष्ठ माणसाला, एखाद्या मला मी सांगा पॉलिटिकली खूप मोठ्या माणसाला जर का एखादा ईमेल पाठवला धमकीचा, काय तर किती प्रॉब्लेम येईल बघा. अल्टिमेटली हू द the particular email with a threatening email can be sent to the top level person in India. So that will create a problem. त्यामुळे तुमचा पासवर्ड म्हणजे सेक्रेटरीला सुद्धा माहिती असण्याची गरज नाही. Make sure you are protected today. All right. Passwords are, I said, first defense, protection against attackers, and that's why you should take care. You should take care. Weak password, जरा थोडा फास्ट जातो होता. Your weak password is, you can say, your name. हा पूर्ण पासवर्ड आहे. Your name, your birth date, marriage date, child's birth date, your month of birth, marriage, your beloved's name, all right, your native place name, your favorite pet. These, if you write this, if you make it as a password, all right, it is not a safe password. Now I will tell you that how can you create a strong password. Strong or sound password should be a combo of random numbers, letters, symbols that no one would be able to guess with ease. You have to take precaution. All right. Password is a key, I said, which is used to protect, safeguard your information from the cyber attackers and the cyber world. See, I said we all are in the cyber world. All right. And your user ID is your identification. Your password proves your user ID. Important tips I already have given here that it should be minimum 10 characters. डिक्शनरीतला कुठलाही शब्द तुम्ही पासवर्ड म्हणून वापरला नाही पाहिजे. समजा माझा पासवर्ड टायगर असा आहे, बरोबर आहे, माय टायगर, तो डिक्शनरीतला शब्द आहे. हॅकर कॅन हॅक इट. देयर विल बी डिफरंट अटॅक्स लाईक डिक्शनरी अटॅक, यू कॅन से ब्रूट फोर्स अटॅक,
man in the middle attack, or you can say hybrid attack, keylogger attack, phishing, social engineering attack. आता हे सगळे मला I understand तुम्हाला पटीशी लक्षात येणार नाही ते सगळे, but I said this one lecture is not sufficient for this, and as a part 2 we cover it everything, where how can it be attacked. Password must be the combination of alphabets, numbers वगैरे सांगितलं तुम्हाला. It should contain both upper letter वगैरे वगैरे. आता आपण एक महत्त्वाचा पॉइंट बघूया लास्ट. पासवर्ड शुड बी इझी टू रिमेंबर फॉर यू. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल देतो पासवर्ड कसा तुम्ही करायचा. मग आपण एक मराठीतली म्हण घेऊ, दिसते तसे नसते म्हणून जग फसते. हे प्रत्येकाला माहिती आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसते. आता मी पासवर्ड क्रिएट करतोय बघा, आय एम क्रिएटिंग अ पासवर्ड. आता ही म्हण तर मी काही विसरू शकत नाही. दिस प्रोवर्ब आय कॅनॉट फॉरगेट. when I cannot forget this proverb, right, then I say here dista nasta म्हणून जग फसतं. So dista मतलब what I have taken, say I'm creating a password now. I said here now D I have taken capital, then T I have taken small, dista tase मतलब T I have taken small, nasta N I have taken, M I have taken, Z I have taken, F I have taken, all right, and this is what D T N M Z F I have taken. I have given a special sign at the rate. Then I have taken the second alphabet of everything. I have taken, but it is a capital I. Capital letter I am going to say. I have taken. Then tasa मतलब मी A घेतलाय, second letter घेतलाय. Alright. Then नसता मधला परत मी A घेतलाय. नंतर म्हणून मधला H घेतलाय. त्याचप्रमाणे जग मधला A घेतलाय. A आणि फसते मधला परत A घेतलाय आणि त्याला 6 नंबर दिलाय. बघा दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. हे 6 आकडी आहे, त्याला 6 आहेत ना. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, हे 6 आहे. सो दिस इज द पासवर्ड विच हॅकर मे नॉट हॅक इट. Hacker will find it difficult to hack it. It cannot be misappropriated. It cannot be embezzled. It cannot be corrupt. It cannot be swindled. It cannot be dishonestly passed off. It cannot be no one can play fraud for it. One more example. एक मराठी म्हण घ्या, आधी पोटोबा मग विठोबा. आता तुम्ही काही कॉम्बिनेशन वापरू शकता, एनी कॉम्बिनेशन. मी आता काय केलं बघा, आधी पोटोबा मग विठोबा हे माझी म्हण कायम लक्षात राहणार आहे माझ्या. मी आता केलंय त्याचा पासवर्ड तयार केलाय. I have prepared a password for this. That A I have taken small. Then I have taken last word Adi. I have taken Adi. I have taken. Then again I have taken P. Small P I have taken. Then last word potoba. Again A I have taken. Right, then M I have taken. Then last word mug, G I have taken. Then V, Vithoba, V I have taken. Then you can say last word is A. My password becomes AIPAMGVA. आता त्याला स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, हॅश मी ठेवून दिला. त्याचप्रमाणे त्याला मी इज इक्वल टू खून केली आणि 4 आकडा टाकला. म्हणजे 4 का टाकलाय तर आधी पोटोबा मग विठोबा हे 4 आहे. आता तुम्ही जर का असा पासवर्ड प्रकारे तयार केला गेला तर तो इझी टू रिमेंबर आणि डिफिकल्ट टू हॅक, डिफिकल्ट टू स्विंडल. नो वन कॅन प्ले फ्रॉड विथ इट, डिफिकल्ट टू मिसअप्लाय. अजून एक पासवर्ड बघा, खबरदार. हा शब्द आवडेल सगळ्यांना, खबरदार. आता मी याचा पासवर्ड तयार करतो, नुसता खबरदार म्हणला तर नॉट ए गुड वर्ड. मी उलटा केला शब्द हा, बरोबर आहे. खबरदार शब्दाचा पासवर्ड तयार करतो. आय हॅव रिव्हर्स्ड इट. आय सेड RADRA. I have reversed the word BAHK. खबरदार. आता त्याला काहीतरी साईन ठेवलं पाहिजे. मग मी काय केलं, मोर दॅनची एक सही दिली आणि 9 आकडा टाकून दिला. 9 का टाकला तुम्ही आकडा, ते मोर दॅनची साईन तर 9 आकडा टाकलाय, कारण टोटल अक्षर जी आहेत ही 9 अक्षर आहे. सो आय एम रेकॉर्डिंग इट 9. ऑलराइट. सो दिस वन or two more example last. You can say better late than never. So I'm creating a password for this now. Better late than never. All right. That is, I'm taking BE consecutively 2 letters. BE. Then I said LE. Then I said TH and NE. But any मोठा घेतला मी. Any capital I have taken. And I am recording 2 here. Why 2? Because I am taking two letters of better late than never. This is a proverb. All right. So I'm taking the 2 letters of it. Then I'm putting slash. And then I'm putting question mark. So this password, no one can, hack it. But that's what we have to prepare, take care of. No one should hack it here. And that's what precaution you have to take here. And I say here,
using one second, one more, that is again, protect your data. There is an easier way. In easy words, one can say that if length of your password, बघा आता लक्षात घ्या, हे फार महत्त्वाची स्लाइड आहे. If your length of your password is 6 characters, 6 characters असेल, तर such password can easily be hacked or cracked by password attackers or cyber criminals only in 6 seconds. Only in 6 seconds it can be hacked. Believe me, if the length of password is less than 7 characters, if it is less than 7 characters, then you can say it can be hacked in 1 day. If the length of password is more than 9 characters, it may take 50 years for the attackers to crack such password. And if the length of password minimum 10 characters, believe me, my friends, including the words like @ hash, $, percentage, or you can say that more than or a star or exclamatory mark. असा शब्द जर का असेल, it may take for the Pakistani cyber warriors, the Chinese cyber warriors, the hackers are 200 years to hack it. So your password, it's a passport to your success. And well, आता माझा पासवर्ड स्ट्रॉंग आहे की नाही कसं ओळखायचं? या काही वेबसाईट्स आहेत, याच्यावर तुम्ही गेलात HTTPS पाहिजे, बरोबर आहे? हा 2 मिनिटं, बरोबर आहे. www. येस, संपत आहे. passwordmeter.com वर गेलात, that will tell you whether your password is strong or a weak password. Well, friends, generate a stronger password for maximum security and protection. And well, I say here that one should take care of it. And because can you believe किती हल्ले झाले आपल्यावर? म्हणजे आता बघा 2019 साली नियरली 131.2 million is the number of cyber crime victims in India. मतलब तुम्ही 1 मिलियन म्हणजे 10 लाख, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, आणि 131 मिलियन जर का पकडले, याचा अर्थ 13 कोटी 10 लाख आपल्यावर हल्ले झाले 2019 साली. सगळ्या जगामध्ये 350 मिलियन सायबर क्राईम झाले, 350 मिलियन. मतलब 350 मिलियन म्हणजे एक्झॅक्टली किती झाले? आय सेड 1 मिलियन इज 10 lakhs. सो 350 मिलियन जर का म्हटला, त्याचा अर्थ 35 कोटी. आपल्या भाषेत बोलायचं 35 कोटी हल्ले झालेत. आणि शेवटचा पॉइंट की किती अमाऊंटचं नुकसान झालंय, तर 1.24 ट्रिलियन. 1.24 ट्रिलियन. आता मला तुम्ही सांगाल सर 1.24 ट्रिलियन म्हणजे किती? तर 1 ट्रिलियन, बरोबर आहे? 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी. 1 ट्रिलियन आपल्या भाषेत बोलायचं तर 1 ट्रिलियन इज 1 लाख 10 लाख कोटी. आय एम सॉरी, 10 लाख कोटी. आणि त्यामुळे जवळजवळ 10 लाख कोटी रुपयाचं नुकसान या सायबर हॅकिंग झालेलं आहे. मित्र, व्हेरी आय एन्जॉय द लेक्चर विथ यू. आणि मी असं म्हणेन की हे सगळं बरोबर आहे, काळजी घ्या. आणि मी जाताना तुम्हाला एवढंच सांगेन की जिंदगी के हर पल को खुशी से बिताओ. जिंदगी के हर पल को खुशी से बिताओ. रोने का टाइम कहाँ, सिर्फ मुस्कुराओ. चाहे दुनिया कहे पागल या आवारा, बस याद रहे ये जिंदगी ना मिलेगी दोबारा. आणि त्यामुळे प्रत्येकाने ही काळजी घ्यायची आहे की आपला पासवर्ड जो आहे तो स्ट्रॉंग असला पाहिजे, बरोबर आहे? आणि तुम्ही मला नेहमी शायरी सांगता म्हणजे अजून एक सांगतो की बिंदास मुस्कुराओ यार क्या गम है, बिंदास मुस्कुराओ यार क्या गम है, जिंदगी में टेंशन किसको कम है, अच्छा या बुरा ये तो केवल भ्रम है, जिंदगी का नाम ही कभी खुशी कभी गम है. थँक्यू व्हेरी मच. येस सर, प्रश्न विचारू शकता? 2-3 प्रश्न आहेत, पण त्याच्या आधी एक मिनिट, त्याच्या आधी मी आपल्याला आमच्या हस्ते एक शाल आणि श्रीफळ देऊ इच्छितो. लॉकडाऊन मध्ये ते थोड्या शॉर्ट टाइम आपल्याला पोस्ट करण्यात येईल. आणि फुलगुच्छ द्यायचा होता, तो पण आता आपल्याला करतो. तसंच एक मोमेंटम तयार केलाय, तो थोड्या वेळात येणार होता पण जरा लेट आलाय, पण तो पण आपल्याकडे ऑफिसला उद्यापर्यंत पोहोचला जाईल. तरी कृपया आमच्या शाल श्रीफळ म्हणून स्वीकार करावा ही विनंती आपल्याला. आणि आता आमचे अखिलेश नाईक नाशिकचेच आहेत, ते नाशिकचे मेजर आमचे चांगली जगताप साहेब आहेत, रेणा देशपांडे आहेत. तर अखिलेश नाईक नाशिकहून आपल्याला त्यांना एक आज प्रश्नोत्तर द्यायची इच्छा आहे. तर काही 1-2 प्रश्न ते विचारतील. अखिलेश नाईक प्लीज. हो सर, खूपच छान माहिती मिळाली पासवर्ड संदर्भात, त्याबद्दल आम्ही आपले खरंच आभारी आहोत. माझा एक प्रश्न असा होता की बेसिकली व्हॉट आर द पेनल्टीज अँड कॉम्पेन्सेशन अंडर द IT ऍक्ट
if accused misappropriate and misuse the password of the complainant, where complainant is a very bona fide person or very innocent person. yes. बघा की आता हे सगळं जे आहे इट इज ऑल गव्हर्न बाय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट. इट इज ऑल गव्हर्न बाय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट. त्या ऍक्ट मध्ये म्हणजे पेनल्टीज कॉम्पेन्सेशन क्लिअरली दिले आहेत. म्हणजे सेक्शन 66C जो आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टचा, सेक्शन 60C तो असं म्हणतो की एनी पर्सन डिसऑनेस्टली or fraudulently make use of electronic signature, password, or any other unique identification features of any other person, then he shall be liable to pay penalty up to rupees 1 lakh or imprisonment up to 3 years. Section 60D असा जो आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 चा, तो असं म्हणतो की एनी पर्सन डिसऑनेस्टली or fraudulently by means of any communication device or computer resource cheats, cheating is cheats by personating, then he shall be liable to pay penalty up to rupees 1 lakh or imprisonment for 3 years. हे झाले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे. अलॉंग विथ दॅट यू कॅन ऑल्सो अप्लाय द आयपीसी सेक्शन. सगळे वकील जाणकार वकील हा 420 पासून इतर सगळे सेक्शन आयपीसी म्हणजे अलोन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट सेक्शन लावायचं कारण नाही. यू कॅन ऑल्सो यूज द आयपीसी सेक्शन ऑल्सो. देयर इज नो प्रॉब्लेम. सर वन मोर क्वेश्चन. आपण आता पासवर्ड संदर्भात बोलत होतो, त्याच्यामध्ये सलामी अटॅक म्हणून एक शब्द वापरला जातो दरवेळेस समथिंग त्याच्यावरती, तर त्याला थोडंफार काही एक्सप्लेनेशन सांगतो. सलामी अटॅक आणि मी ईमेल बॉम्बिंग असे दोन शब्द. ईमेल बॉम्बिंग पण एक वापरला जातो. बरोबर. सलामी अटॅक म्हणजे आता हे ऍक्च्युली प्रश्न विचार. सलामी अटॅक म्हणजे ऍक्च्युली माझ्या बाबतीत घडलेलं उदाहरण सांगतो आणि नावानिशी सांगतो की पूर्वी आपल्याकडे युनिनॉर नावाची एक कंपनी होती. मोबाईलची कंपनी होती, जसं वोडाफोन आहे तशी युनिनॉर नावाची एक कंपनी होती. बरोबर आहे. ते काय करायचे माहिती, माझ्या मोबाईल मधून ते प्रीपेड होतं, त्याच्यामध्ये 1 रुपया ते कट करायचे. रोज 1 रुपया कट. आपण काय विचार करतो सर की 1 रुपया कट झाला तर वी जस्ट इग्नोर इट. दुसऱ्या दिवशी 1 रुपया कट झाला, मी इग्नोर करून टाकलं. असं होता होता 16 दिवस माझ्या अकाउंट वरून 1-1 रुपया फक्त कट झाला. आणि मग 16 दिवशी मला जाणो, बिंग अँड सायबर स्मार्ट आणि अलर्ट सायबर सिटीजन, मी असा विचार केला की आता हे 16 दिवस हे 1-1 रुपया. मी त्यांच्या यांना फोन केला. आय कॉल द पर्सन कस्टमर केअरला. त्यांना मी असं म्हणलं की माझ्या अकाउंट वरून रोज 1 रुपया कट होतो. तर ते मला म्हणलं सर वी आर व्हेरी सॉरी अँड देन फ्युचर मध्ये असं काय होणार नाही वगैरे वगैरे. बरोबर. आणि मग बरं म्हणलं 10 दिवस परत काय झालं नाही, परत 1-1 रुपया कट व्हायला लागला. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणा ऐका सर, आता काय होतं, हे माझ्या अकाउंट होत नाही, त्यांचे 20 लाख ग्राहक आहेत. 20 लाख ग्राहक म्हणजे प्रत्येकाच्या सलामी अटॅक आहे हा. प्रत्येकाच्या अकाउंट वरून रोज 20 लाख रुपयाचं ते इन्कम मिळतं त्यांना. आणि अलर्ट ठीक आहे, शेवटी मी तो युनिनॉरचा अकाउंट बंद करून टाकला. तर तो म्हणजे 20 लाख ग्राहक होते त्यांची. म्हणजे रोजचे काही न करता घर बसल्या आपल्या वकिली करून 20 लाख मिळवायला किती कष्ट पडतात तुम्हाला माहितीये. 20 लाख रुपये ते असे होते. आणि ईमेल बॉम्बिंग हा जो प्रकार, ईमेल बॉम्बिंग म्हणजे तमिळ टायगर्स म्हणजे श्रीलंकेमध्ये त्या तमिळ टायगर्सनी काय केलं, त्यांनी एका वेळी त्यांनी असं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं की त्यांनी श्रीलंकन गव्हर्नमेंटवर एका दिवसाला 5 लाख ईमेल्स पाठवले. एका दिवसाला. त्यांची सिस्टीम हे झाली, क्रॅक झाली. त्यांचा सर्व्हर क्रॅक झाला. इट वॉज अ बॉम्बिंग, व्हॉट इज कॉल्ड एज अ ईमेल बॉम्बिंग. आणि म्हणजे बॉम्बार्डिंग जसं होतं तसं ईमेलचं बॉम्ब. एका दिवसाला 5 लाख ईमेल. असं त्यांनी ते अद्ययावत सॉफ्टवेअर ओपन केलं आणि कम्प्लीट श्रीलंकन गव्हर्नमेंटची सगळी जी टेक्नॉलॉजी होती किंवा सर्व्हर जो होता तो पूर्णपणे त्यांनी तो क्रॅक करून टाकला. दिस इज कॉल्ड एज ईमेल बॉम्बिंग. ओके. येस सर, थँक्यू व्हेरी मच. सर नाईक सरांची ओळख तुम्हाला झाली असेल का रे? अरे ते आपल्या बंगल्यावर राहिलेत ना.
एक्झॅक्टली. आपण एकत्र एका बंगल्यावर राहिलो म्हणून मुद्दाम त्यांना प्रश्नोत्तरचं काम त्यांच्याकडे दिलं. म्हटलं तुमची पर्सनल ओळख आहे. आहे ना, त्यांना माझी फोन मी झोपेत होतो. फोन झूम केला मी ऑनलाईनच्या झोपलो होतो. वेळेला झूम ऑनलाईनला गेलो लक्षात चेहरा पहिले लक्षात होतं. नाही मी ओळखलंय, माझे मित्रच चांगले. आपण शेवटाकडे येतोय. शुभांगी सावंत आपल्याला बरा प्रश्न दिली. त्याच्यात एखादा कोण प्रश्न असेल तर विचारावा. सगळ्या अनम्यूट केलंय मी. जर कोणाला प्रश्न आला त्यांनी पटकन विचारावा. एखादा प्रश्न घेता आपला. You are free to fire the guns from all angles. येस, एखादा असेल तर घेऊ आपण. जास्ती घेता येणार नाही. इफ somebody raise hand, go ahead. वाटत नाहीये सगळ्यांच्या म्हणजे सॅटिस्फॅक्टरी रिप्लाय मिळालेला आहे. आणि नेक्स्ट लेक्चर तुमचं कन्फर्म बुकच झालंय. सगळ्यांच्या चॅटिंग मध्ये प्रत्येकाचं म्हणणं होतं की असं एक कॉन्फरन्स मध्येच मोठं सेशन ठेवा. हे तुम्ही झूम वर घेऊच नाही. आता दोघा तिघांची चॅटिंग मध्ये चॅटिंग मध्ये सर, आय एम ऍग्री विथ यू. म्हणजे सगळ्यांच्या वतीने मी सांगतो की खरंच समोर पाहिजे. आणि 1 तासाचं सेशन नाही, आपल्याला कमीत कमी 2.5 ते 3 तास. कारण पासवर्डच्या बाबतीत पण खूप प्रॉब्लेम्स राहतील. ते आता मी पण तुमचं ऐकल्यावरती माझे भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. अजून काही आहेत तर मी तुमच्याशी फोनवरती पर्सनली बोलेल. नाही, आता आम्ही सांगतो, मी आणि नाईक साहेब एका व्यवसायात आम्ही स्टॅम्प ड्युटी ऑनलाईनला भरतो नेहमी. त्यांच्याकडे आम्ही त्याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे. हा, तर त्या असा प्रश्न येतो, अरे आपला हॅक झाला तर कोणी आपल्या घरात पैसे डेबिट मारून मोकळा होऊन जाईल काय. त्यामुळे आमच्या असिस्टंट सगळे डेबिट मारत असतात. त्यामुळे कळायला मार्ग नाही कोण हॅक केला. मला पाप नाही. हा, येस येस 2 मिनिटं मोजून 2 मिनिटं. येस येस. बघा, एवढे सगळे वकील मंडळी तिथे बसलेली आहेत आणि एटीएमच्या ह्याच्यात जातात आणि कार्ड इन्सर्ट करतात. आणि कार्ड इन्सर्ट केल्यानंतर काय होतं की एक 300 रुपये त्यांना काढायचे असतात समजा. तर ते 300 रुपयाचं ते प्रत्यक्ष मशीन मधनं पैसे बाहेर येत नाहीत, पण 300 रुपये अकाउंटला डेबिट होतात. 300 रुपये अकाउंटला डेबिट होतात. असं घडतं. असं अशा केसेस माझ्याकडे. तर बघा, काय कायदा, आपण सगळे कायद्याचे मंडळी आहात बरोबर, आणि मी पण त्यातलाच आहे. तर ही अगदी महत्वाची गोष्ट आणि सगळ्यांच्या बाबतीत घडतंय की पैसे बाहेर येत नाहीत, अकाउंट डेबिट होऊन जातो. बरोबर आहे. काय बघा, ह्याच्यात नियम असा आहे, नियम एवढाच आहे की तुम्ही ताबडतोब बँकेकडे कंप्लेंट केली पाहिजे. आणि ताबडतोब बँकेकडे कंप्लेंट केली, अखिलेशजी हा सर बोला, ताबडतोब बँकेकडे कंप्लेंट केली पाहिजे की असं झालेलं आहे की पैसे आले नाहीत आणि अकाउंट मात्र डेबिट झालेला आहे. बरोबर आहे. तर करायला पाहिजे. आणि ते केल्यानंतर म्हणजे जर का बँकेने डिले केला तर तुम्ही आरबीआय कस्टमर केअरला कळवा. आरबीआय कस्टमर केअर लगेच सांगायला पाहिजे, आरबीआय कस्टमर कळवलं पाहिजे. पण अशा ह्या प्रोसेसमध्ये जर का डिले झाला, तुम्हाला तुमचे 300 रुपये मिळाला बँकेकडून, बरोबर आहे, तर आरबीआयचा असं रूल आहे, गाईडलाईन्स आहेत की विदिन 7 days त्यांनी ते आरबीआयने रिएम्बर्स केले पाहिजेत. आणि जर का केले नाहीत रिएम्बर्स तर पुढच्या प्रत्येक दिवसाला 100 रुपये पर डे असा फाईन, पर डे फाईन असा बँकेला आहे. म्हणजे बँक विल हॅव टू पे 100 रुपये पर डे. 90 दिवस डिले झाला, बँकेत मग 9,000 रुपये द्यायला पाहिजे 300 रुपयासाठी. असा नियम आहे, खूप महत्वाचा आहे. आणि सर, एक छोटासा प्रश्न असा होता, असं समजा 300 रुपयाचं आपण कार्ड इन्सर्ट केलंय, समजा शनिवारी संध्याकाळी झालं, तर रविवारी बँक बंद असते, मग त्याला असं काही लिमिटेशन आहे का आपल्याला त्याच्या आज जाऊन तिथे सांगितलं? विदिन 10 days तुम्हाला ते बँकेला कळवायला पाहिजे. ओके, येस, थँक्यू सर. विदिन 10 days तुम्हाला बँकेला कळवायला पाहिजे. ओके. आणि रविवारच्या सोमवारी कळवायचं, लगेच अँपल टाइम इज देअर, नो आणि प्रॉब्लेम. त्याचा रिसिव्ह घ्यायचं काय प्रश्न. हॅलो सर. थँक्यू. माझा एक प्रश्न असा होता की मी आता चालन काढायसाठी माझ्याच लॅपटॉप वरून पेमेंट केलं, पण पेमेंट होऊन जाते, पेमेंट कटलं माझ्या खात्यातून आणि चालन काही निघालेलं नाही. तर मी कंप्लेंटही केली, पण सर त्याच्यात अजून काही परत होत नाहीये तसं, पैसे कटून गेलेले आहेत. कसं आहे बघा, तुम्ही त्याचे म्हणजे ते बँक आहे की नाही, बँक जिथून हे पैसे कट झालेत ना, तुमच्या बँकेतली कुठली बँक आहे, जी काय कुठली बँक आहे, बीओआय, बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया. तर बँक ऑफ इंडियाची हायरार्की प्रमाणे त्यांची जे कस्टमर केअर, त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांना कळवलं पाहिजे. बरोबर आहे, एक गोष्ट. आणि बँकेत कळवलं मी, पण आज ते पेमेंट परत आलेलं नाही. तुम्हाला एक मिनिट बोलतो मी की ते त्यांचे एकाला बँकेला पण उपयोग नाही. बँकेच्या हायरार्की प्रमाणे बँकेचे जे त्यांचे रिजनल मॅनेजर आहेत, त्यांच्या वरचे जे अजून जनरल मॅनेजर आहेत, या सगळ्यांना मेल, आपल्याला कुठे जायचं नाही, मेलनी कळवायचं. आणि तरी काम झालं नाही तर आपल्याकडे सोपा मार्ग आहे, बँक ऑम्बुड्समॅन.
you know bank ombudsman, बरोबर आहे? तर you can always approve the bank ombudsman. ते फक्त अशा प्रकारच्या कंप्लेंट करताच फॉर्म झालेला आहे, त्यामुळे साधारणतः तिथला निकाल 3 महिन्यात लागायला हरकत नाही. इन्शुरन्स 15,000 रुपये गेले आतापर्यंत. मी चालानमध्ये 36 जे चालान काढावं लागते आम्हाला, तर मी 5 चालान काढले त्याचे, पण ते होतच नाहीये. ते बोलताय कुठून? विदर्भात वाशिम मंगळूर. वाशिम खूप लहान, मी डोंबिवली असे म्हणजे माझ्याकडे या, आपण ते सगळं लेटर्स तयार करू, आपण ते वरवरच्या हायरार्कीने पाठवूया आणि रिप्लाय येणारच, हे तुम्ही लक्षात द्यावाच लागेल. रिप्लाय करा. नाही, मॅनेजरने सांगितलं, नाही मॅनेजर सांगितलं त्यांनी पेमेंट येईल म्हणे, पण थोडा उशीर लागेल म्हणे. म्हटलं ठीक आहे, आता त्यांचं वाट पाहतोय. बरोबर, पण ते वरच्या लोकांना कळवा. हा मॅनेजर ऐकणार नाही. रिजनल मॅनेजर, जनरल मॅनेजर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नाही सर, आता कसं आहे सर, मी लहान गावात आहे, तर मॅनेजर ऐकणार नाही अशातला पार्ट नाहीये. थोडस म्हणजे आमची बाहेरची ओळख असते, तर ते त्याला करावं लागतं, ते लवकर करून देतात. पण म्हटलं असा कसा प्रॉब्लेम येतोय, ते सगळं विचारून घ्यावं म्हणून. काही प्रॉब्लेम कोर्टात न जाता बाहेरून सॉल्व्ह करतो. नाही, बाहेरून सॉल्व्ह करणं केव्हाही लवकर, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो. रिझर्व्ह बँक कस्टमर केअर आहे. काय म्हटलं सर? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कोण बोलते सर? संदीप ऍडव्होकेट संदीप. ओके, संदीप गट्टाणी बोलतो सर. अच्छा, ओके. त्याच्या आता ह्या चालांसाठीच प्रॉब्लेम येऊन राहिला होता, बाकी कोणता प्रॉब्लेम नाही. सर कस्टमर केअरला हॅरेस करा तो. आणि आता आम्हाला असे प्रॉब्लेम, आम्ही कस्टमर केअरला कंटिन्युअस कॉन्टॅक्ट करून हॅरेस करतो. बँक मॅनेजर हा विषय बरोबरच आहे. शिवाय यू गो ऑन टू कस्टमर केअर कंटिन्युअसली, तुमचं कस्टमर केअर जास्ती लवकर रिप्लाय होऊ शकतो, अशी शक्यता आमची चलन केस मध्ये नेहमी येते. आणि प्रॉपर त्याचं लेटर प्रॉपर ड्राफ्ट केलं पाहिजे, प्रॉपर ड्राफ्टिंग प्रॉपर पाहिजे. अच्छा, ठीक आहे. ओके, थँक्यू. आता मी आमचे मुंबईच्या शुभांगी सावंत मॅडम आहेत, जे आमचे कीर्ती नागदांचे ज्युनियर आहेत आणि प्रत्येकला 100% हजर असतात. त्यांना विनंती करतो की आजच्या मीटिंगचा शेवट आपण चांगला आभार प्रदर्शन करावा. शुभांगी सावंत मॅडम. हॅलो. हा मॅडम. हॅलो. बोला ऐकू येत आहे. नमस्कार. ॲडव्होकेट श्री शिरीष देशपांडे सरांनी पासवर्ड इन सायबर सुरक्षितता या विषयावर अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात आपणा सर्वांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. याबद्दल नोटरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि वेबिनारवर जोडलेल्या सर्व वकील बंधू आणि भगिनी यांचे मी आभार मानते. आज इंटरनेटमुळे आपलं दैनंदिन जीवन व्यवहार डिजिटलाइज झालंय. अशा वेळी त्यातली सुरक्षितता आणि पासवर्डचं महत्व हे सरांनी विस्ताराने सर्वांना समजवलं. अशा वेबिनारचे आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र असोसिएशन, नोटरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संस्थेचे प्रेसिडेंट ॲडव्होकेट SV तरटे सर, सेक्रेटरी ॲडव्होकेट अशोक वायदंडे यांचेही मी मनापासून आभार मानते. तसेच आशा गचके मॅडम आणि इतर कार्यकारी सदस्य यांचेही मी आभार मानते. आणि अभिन गायकर यांनी जी ओळख करून दिली, तसेच ॲडव्होकेट अनंतराव जगताप यांचेही मी आभार मानते. आणि हा आभार प्रदर्शनाचा जो मला त्यांनी संधी दिली, याबद्दल मी तरटे सरांचे मनापासून आभार मानते. थँक्यू मॅम, थँक्यू. वन सेकंड. श्री देशपांडे सर, तुमचे किती आभार नव्हते कळत नाही आहे, पण शतशः आभार. मेनी थँक्स. सो आणि हे रेकॉर्डिंग आपण केलेलं आहे, तर इन शॉर्ट आपल्याला युट्यूबवर आपण रेकॉर्ड करून लोड करूया. त्याची कॉपी सगळ्या आणि तुम्हाला पर्सनल लवकरच पाठवून देईन मी. शुअर सर. थँक्यू. वी आर एंडिंग द मीटिंग. ओके, थँक्स. Thank you so much. Thank you. धन्यवाद तरटे साहेब. Yes sir.